महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक येथील उपजिल्हा रुग्णालय वसाहतीत राहणाऱ्या 31 वर्षीय पूजा सूरज छजलानी हिचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पूजा छजलानी हिला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत तिच्या भावाने सखोल चौकशीची मागणी केली आहे। गीतांजली पवार, सूरज छजलानी यांचं अफेअर होतं आणि यांना साथ देणारी त्यांची मम्मी, त्यांनी हे पूर्ण प्लॅन करून माझ्या बहिणीला जाळलेला आहे आणि त्यांचा प्लॅन तो सक्सेस पण झालेला आहे। त्यांनी माझ्या बहिणीला घरातून रॉकेल यांनी पेटून टाकलेलं आहे। आम्हाला त्यांच्याकडून पण नाही कळालं का, आम्हाला फोन सुद्धा नाही आला। आम्हाला समोरच्यांनी फोन करून सांगितलं का तुमच्या बहिणीला पेटवण्यात आलंय म्हणून, असं त्यांनी फोन सुद्धा नव्हता केलेला। आणि नंतर आम्हाला असं सांगण्यात आलं का तिने स्वतः पेटून घेतलेलं आहे। तर मला फक्त न्याय मिळाला पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। कळवणकरांकडून आणि सर्व तिथले जेवढे आहेत त्यांच्याकडून हात जोडून मी हे करतो की मला न्याय भेटला पाहिजे बस। मात्र पोलीस प्रशासनाकडून पण मला न्याय भेटला पाहिजे। या प्रकरणी पती सूरज हरिचरण छजलानी, सासू शांताबाई हरिचरण छजलानी, ननंद योगिता हरिचरण छजलानी आणि गीतांजली धीरज पवार यांच्या विरुद्ध कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत तिडके व सहकारी करत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते।